शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। अखेर नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। रोज या ठिकाणी बातम्या येत होत्या की पैसे आज येणार, पैसे उद्या येणार, पण आता तुम्हाला एकदम ओरिजिनल अशी अपडेट पाहायला मिळत आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनीच आता सांगून टाकलेलं आहे की नेमका हप्ता कधी पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। आधी मिळणार होते जे पैसे ते तुम्हाला भेटले नाही। भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या बघितल्या होत्या, उद्या निधी मिळणार, उद्या निधी मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नव्हता। आता कसली चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात तर मग नेमकं तुम्हाला काय करावे लागेल। सरकारने अटी देखील आता भरपूर घातली आहे, त्यामुळे तुम्हाला अटीमध्ये बसावं लागेल। तुम्ही पात्रतेमध्ये असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल। तर मग जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आता जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता टोटल 2000 रुपये जमा होतील। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ती बेलची घंटी ऑलवरती सेट करा, म्हणजेच की कोणतेही सरकारी अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल। आता लक्ष देऊ नये का, तुम्हाला नमोचे हक्काचे पैसे नेमकं कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांच्या नशिबात आज हप्ता लिहिलेला आहे हे आता आम्ही तुम्हाला अगदी सविस्तर 2च मिनिटांमध्ये सांगत आहोत। नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि बळीराजाला दिलासा देणारा निर्णय घेतलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः यावर शिक्कामोर्तब आता केलेला आहे। सरकारने सांगितलंय की ही योजना अजिबात बंद होणार नाही। बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या सुटल्या होत्या, म्हणजे की काही अफवा देखील सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद पडली आहे, परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सर्व काही स्पष्ट केलं आहे। त्यामुळे अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका। तुमचे पैसे सुरक्षित आहे आणि ते लवकरच तुमच्या हातामध्ये आता येणार आहे। बरेच लोक की म्हणत होते हप्ता येणार नाही, म्हणजे की योजना कायमचीच बंद झाली, तर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ही योजना पुढेही अशीच जोरात सुरू राहणार आहे। सरकारने आता पैसे वाटपासाठी डीबीटी प्रणालीचा वापर करायचं ठरविलं, ज्यामुळे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बिना कोणत्याही अडथळ्यामुळे जमा होतील। परंतु तुम्हाला नियमांचे व अटींचे पालन करावेच लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होईल। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकार आता एका सभेचे आयोजन करून तिथून एक बटन दाबून महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याची तयारी करत आहे। बीड किंवा नागपूरमध्ये होणाऱ्या सभेतून हा निधी सोडला जाणार आहे, असं सरकारने आज या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळं कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज वाजू शकतो, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला। यावेळेस तुम्हाला फक्त एकच नाही तर 2 देखील हप्ते मिळू शकतात, कारण की बघा यामागे एक कारण आहे। 4000 रुपये भेटण्याची तुम्हाला दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे, कारण की हप्ता यायला भरपूर उशीर झाला आहे। त्यामुळे सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट म्हणून 2 हप्ते एकत्र यावेळी देऊन टाकील, असं या ठिकाणी सांगितलं जात आहे। डीबीटीमुळे जेव्हा पैसे सुटतात तेव्हा फक्त 20 मिनिटाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात,
परंतु त्यासाठी देखील सरकारने अटी घातलेली आहे. अटीमध्ये तुम्ही बसणं अत्यंत गरजेचं आहे. जर अटीमध्ये तुम्ही बसला नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये निधी यायला अडचणच येणार आहे. 2026चं नवीन वर्ष तर सुरू देखील झालेलं आहे, पण याच वर्षासोबत सरकारने काही नियम देखील बदलले आहे. सरकारने सांगितलं आहे 2 कामं जर पुढच्या 4-5 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही केली नाही तर नमोचा हप्ता किंवा पुढे येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तो हप्ता अडकू देखील शकतो. फक्त नमो शेतकरीच नाही तर पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी सुद्धा ही कामं करणं अत्यंत गरजेचं सरकारने सांगितलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या निधीचं वाटप होणार असून नुकसानीसाठी आणि अनुदानाचे पैसे सुद्धा एकत्र टाकण्यासाठी नियोजन सरकारचं आता लागलं आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 2,000, नुकसान भरपाईचे 12 ते 14,000 असे मिळून मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. आता लक्ष देऊन ऐका शेतकरी बांधवांनो, सरकारने जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जेथे निधी जमा होणार त्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. त्यामधील पहिला जिल्हा आहे म्हणजे की बीड जिल्हा, याचा प्रथम क्रमांक लागलेला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक जालना जिल्ह्याचा लागलेला आहे. या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जाणार आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर हा देखील जिल्हा यादीमध्ये समाविष्ट करण्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी यादी आता जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, धाराशिव झाल्याच्या नंतर पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की लातूर जिल्हा. जर लातूरमधील तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे. त्यानंतर नांदेड, बघा नांदेड पण जिल्हा या ठिकाणी समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. बघा यादी या ठिकाणी फायनल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. केंद्र आणि राज्याचे मिळून तुम्हाला आता वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे की नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 8,000 रुपये देण्याचा शब्द आता सरकार पूर्ण करणार आहे. दुसरं बघा शेतकरी बांधवांनो, आता परभणी जिल्ह्याचा पण समाविष्ट झालेला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा पण समाविष्ट करण्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर बुलढाणाचा पण या ठिकाणी नंबर लागलेला आहे. बघा अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटून झाले की लगेच या ठिकाणी या जिल्ह्याचा नंबर लागणार आहे, असं स्पष्टपणे सरकारने आता सांगितलेलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता कधी मिळणार? भरपूर दिवसापासून नुसतं अफवा पसरल्या होत्या. नमोचा हप्ता आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता आला नव्हता. सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हप्ता मिळवून घ्यायचा असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्हाला KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, सरकारने पात्र बँकांची यादी देखील जाहीर केली आहे. म्हणजे की पात्र बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव किंवा तुमचं पासबुक असणं गरजेचं आहे. जर पात्र बँकांच्या यादीमध्ये तुम्ही पासबुक उघडलेलं असेल, तुम्ही अकाउंट उघडलेलं असेल तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होऊन तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. बघा शेतकरी बांधवांनो, जमा आता तुम्हाला होऊ शकतो का? तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे काही शेतकऱ्यांकडे खाजगी बँक आहे, काही अशा खाजगी बँका ज्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो. बघा तुमचं खातं या ठिकाणी सरकारी बँकेमध्ये असलं तरी चालेल, खाजगी बँकेमध्ये असलं तरी चालेल, परंतु IFSC कोड असायला पाहिजे. त्याचसोबत बँकांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे. काही अशा मुख्य बँका आहे
ज्या बँकांमध्ये 100% निधी जमा केला जातो, आता त्याच बँकेमध्ये सर्वात पहिलं अकाउंट आहे पोस्ट पेमेंट बँक, जिला की डाक विभाग असं देखील म्हणतात। या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होणार आहे। त्यानंतर बघा SBI बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया, या देखील बँकेमध्ये निधी जमा होणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडियाचा पण समाविष्ट करण्यामध्ये आला आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। म्हणजे की सर्व सरकारी व खाजगी स्वरूपाच्या बँकांमध्ये निधीचे हस्तांतर होणार आहे, परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक देखील करून घ्या, कारण फक्त तुमच्यासाठी आपण बातम्या घेऊन येत आहोत। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।